बोलण्यासाठी रोहा नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार वनश्रीताई शेडगे आहेत. ताई, स्वागत आहे. ताई, तू ठिकठिकाणी प्रचार करते आहे, चांगला तुला प्रतिसाद मिळतो आहे, लोकांसोबत तू भेटते आहे. काय नेमक्या लोकांनी तुला समस्या सांगितलेल्या आहेत, तू त्या सोडवाव्या म्हणून? प्रचारादरम्यान जेव्हा मी जनतेशी संवाद साधला तेव्हा मला त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतील, मग तो पाण्याचा भेडसावणारा प्रश्न असो, अंतर्गत रस्ते असो किंवा गटारांचा प्रश्न असो, ह्या समस्या मी त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त स्वच्छतेचा जो गहन प्रश्न आपल्यासमोर आहे तो देखील कशा परीने लोकांच्यात अवेअरनेस निर्माण करून आणि नगरपालिका देखील ह्यावर उपाययोजना करेलच, तर ह्याच्यामार्फत आपण तो कसा सोडवू शकू ह्याचे देखील प्रयत्न मी करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी लोकांनी त्यांच्या प्रभागात CCTV नसतील किंवा काही ठिकाणी पथदिवे नसतील, तर त्याच्यासाठी देखील मागणी केली आहे. तर ह्या सगळ्या मागण्या मी त्यांच्या नक्कीच लक्षात ठेवून आहे आणि त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. रोहा अष्टमी नगरपालिकेसाठी नेमकं आपलं विजन काय असणार आहे आणि कोणतं विकासाचे मुद्दे तू हाती घेणार आहेस? सर्वप्रथम तर मी हेच सांगू इच्छिते की गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या रोहा नगरपालिकेत आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि आदितीताई असतील, अनिकेत भाई असतील यांच्या सहकार्यातून आणि साथीमुळे रोह्यात अनेक विकास कामं झाली आहेतच. त्याचा उल्लेख करायला गेलं तर आजचा वेळ मला पुरणार नाही, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की क वर्ग नगरपालिका असून रोहा नगरपालिकेला स्वतंत्र अशी ब्लड बँक आहे. त्याच्यानंतर गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता इथे नुकतेच चालू झाले आहे. दुसरे हॉस्पिटल अडाणींच्या मार्फत आपण चालू करतच आहोत. नदी संवर्धन प्रकल्प असेल, शिवसृष्टी असेल, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा हा रोहा नगरीत आहे, याचा देखील अभिमान मला आहे. हनुमान मंदिर सुशोभीकरण असेल, हनुमान टेकडी सुशोभीकरण असेल, ह्याच्या व्यतिरिक्त सांस्कृतिकदृष्ट्या तुम्ही बघून गेलात तर आत्ताच आपण डॉक्टर C.D. देशमुख शहर सभागृह, ज्याला आपण आधी टाऊन हॉल असं म्हणायचो, त्याचं देखील लोकार्पण नुकतंच पार पडलं. त्यामुळे आणि क्रीडा क्षेत्रात म्हणायला गेलं तर अनिकेत भाईंच्या संकल्पनेतून आपण इथे एक स्टेडियम देखील उभारत आहोत आणि महिलांबाबतचे प्रश्न विचारलेत. महिलांबाबतच्या प्रश्नांबद्दल बोलायला गेलं तर आदितीताई यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून इथे नवतेजस्विनी गारमेंट युनिट आपण चालू केलेलं आहे. तर त्याच्यात महिलांना आपण प्रशिक्षण देणारच आहोत, पण ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना इंडस्ट्रीशी, कंपनीशी कोलॅबरेशन करून त्यांना रोजगार देखील आपण प्राप्त करून देणार आहोत. शिक्षणाचा मुद्दा बघायला गेला तर आपण इथे सायन्स लॅब वगैरे नगरपालिकेत उघडलेच आहेत, पण कालच एका सभेत मी उल्लेख केला असता आदितीताईंनी हमी दिली आहे की निकम हायस्कूलमध्ये जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब त्यांनी उघडल्यात, त्याच पार्श्वभूमीवर इथे देखील तशा लॅब उघडल्या जातील आणि CIIIT जो टाटा टेक्नॉलॉजीजच्या पार्टनरशिपमध्ये जे बनतं आहे सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन, तिथे इंडस्ट्री 4.0च्या निगडीत जे कौशल्य असतील ते शिकवले जाणार आहेत इथल्या विद्यार्थ्यांना. तर ते देखील विद्यार्थी त्यात जास्तीत जास्त सहभाग कसे दर्शवतील ह्याची जबाबदारी मी घेते. तर हे विकास कामांचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत, केलेली कामं घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. पण मला असं वाटतं की डेव्हलपमेंट इज अन एव्हर चेंजिंग प्रोसेस. वाढती लोकसंख्या असेल, वाढती शहरीकरण असेल, त्यानुसार काळानुसार शहराच्या गरजा देखील बदलतात. तर त्या आधुनिकरित्या लोकांपर्यंत अजून सुधारितपणे कशा पोचवू शकतो आपण. मूलभूत गरजा ज्या असतील, रस्त्यांचा प्रश्न असेल, पाणी असेल, गटार असेल, हे आपण अजून चांगल्या रीतीने उत्तमरित्या लोकांपर्यंत कसे पोचवू ह्याच्यावर देखील मी काम करू इच्छिते. ह्याच्या व्यतिरिक्त शिक्षणाचं जसं मी सांगितलं AI लॅब्स करायची माझी इच्छा आहे. त्याच्या व्यतिरिक्त नगरपालिका अजून काही प्रशिक्षण मुलांना देऊ इच्छिते, त्याच्यासाठी देखील मी प्रयत्न करीन. स्वच्छतेचा मुद्दा असो, क्रीडामार्फत असो किंवा व्यायामशाळा असो, त्यामार्फत लोकांना सुदृढ करण्याचा संकल्प मी घेऊ इच्छिते. ह्याच्या व्यतिरिक्त कचरा व्यवस्थापनेचा देखील गहन प्रश्न माझ्यासमोर आहेच, तर तो देखील नगरपालिकेच्या मार्फत आपण कसं सोडवू शकू हे देखील मी ह्याच्यावर देखील नक्कीच काम करीन. CCTV, पथदिवे ह्याचा जसा मी उल्लेख केला, त्याच्या व्यतिरिक्त देखील पुराचा जो प्रश्न लोकांना भेडसावत आहे त्याच्यावर देखील एक्सपर्टशी कन्सल्ट करून आणि साहेब असतील, ताई असतील, भाई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तो देखील लवकरात लवकर कसा सोडवता येईल हे देखील प्रयत्न माझे राहीलच.
आणि माझी माय कुंडलिका नदी असेल, हनुमान टेकडी असेल आणि रोह्याला जे निसर्ग सौंदर्य लाभलं आहे ह्याची काळजी घेऊन ही सगळं विकास कामं मी करू इच्छिते. त्यामुळे मला सुलभ, सुशिक्षित, सुसज्ज, सुव्यवस्थित, सुदृढ आणि सस्टेनेबल रोहा घडवायचा आहे आणि त्यासाठी मला तुम्हा सर्व रोहेकरांची साथ पाहिजे. निवडून आल्यानंतर पहिला कोणता विकास कामं तुम्ही पहिला विकास काम कोणता हाती घेणार? मला असं वाटतं आहे नागरी प्रश्न सोडवणे हेच नगरपालिकेचं मेन कार्य असतं. तर पहिले ज्या मूलभूत सुविधा आपल्याला अजून उत्तमरित्या लोकांना द्यायच्या असतील तर पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती मी अजून अभ्यास करून त्याच्यावरती सर्वात आधी काम सुरू करू इच्छिते. आपल्याला कशा रीतीने करता येईल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण लवकरात लवकर कसं तो सोडवू इच्छितो ते मी बघीन आणि स्वच्छतेचा प्रश्न असो, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असो ह्याच्यावर देखील मी लक्ष केंद्रित करेन. तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि शिक्षणाचा फायदा ह्या रोहा अष्टमी नगर परिषदेसाठी कसा होणार आहे? तुम्ही कसा रोहा नगरपालिकेचा चेहरा बदलणार आहात? मला असं वाटतं शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि शिक्षणाचा फायदा हा प्रत्येक व्यक्तीला कोणत्या मार्गाने होतच असतो. शिक्षणाचा फायदा असा असतो की तुमची विचार करण्याची क्षमता असते, ताकद असते, ती शिक्षणामुळे वाढते. तुमची अभ्यासवृत्ती तयार झालेली असते. त्यामुळे गाव, शहर, जिल्हा पातळीवर तसंच देश-विदेश पातळीवर जे काही नवीन चालू आहे ते तुम्ही तुमच्या मतदारसंघात, तुमच्या कार्यक्षेत्रात कसं त्याचं अनुकरण करू इच्छिता याच्यावर सतत तुम्ही अभ्यास करू इच्छिता करत असता आणि तुमचे विचार त्यामार्फत चालू असतात. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मला माझं डिग्री स्पेसिफिक विचारलं तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. त्यामुळे माझ्या गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगल्या रीतीने करता येईल ह्याच्यावर विचार आणि ह्याची जबाबदारी मी नक्कीच घेऊ इच्छिते. यासाठी मी नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करीन. तसेच मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये BA केलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या डिग्रीचा फायदा असाच आहे की नगरपालिकेचे जे अधिनियम असतात किंवा शासनाकडून वेगवेगळे GR येतात, नियमावली येतात त्याचं अनुकरण मी माझे अधिकारी वर्ग असतील, माझे सहकारी नगरसेवक असतील, तसेच साहेब, भाई आणि ताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं अनुकरण मी कसं लवकरात लवकर आणि सोप्या रीतीने करू शकेन तर त्या अभ्यासाचा फायदा मी तिथे नक्कीच करून घेईन. एवढंच मी सांगू इच्छिते. विरोधक सातत्याने टीका करतायत. विरोधकांचं काय आव्हान वाटतं तुम्हाला समोरच्या उमेदवाराचं काय? मी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करायला इथे आली नाही आहे. मी आधीही सांगितले की त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. मी त्यांचा आदर करते आणि माझं जे काही उत्तर असेल ते मी माझ्या कामाच्या मार्गातून दाखवून देईन. धन्यवाद.